युगेंद्र पवारांच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा अजित पवारांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। माझ्या पुतण्याला विरोधात उभं करण्याची गरज नव्हती असं अजित पवार म्हणाले। चूक झाली म्हणजे घरातला माणूस उभा करायचा का असा सवालही त्यांनी विचारलाय। बारामतीत उमेदवार दिला नसता तर काय मेसेज गेला असता असा सवाल शरद पवारांनी उपस्थित केला होता। त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलंय। असं नाही, कुणीतरी उभं राहायला हवं होतं त्या मतदारसंघ त्याचा माझा डायरेक्ट सांगून उद्या तिथे उमेदवारच उभा केला नसता तर महाराष्ट्रात काय मेसेज गेला असता। त्यामुळे कुणीतरी निवडणूक लढवायची गरज आहे आणि आम्हाला माहीत होतं की ही काही तुलना होऊ शकत नाही दोघांची। अजित पवार त्यांचं गेले अनेक वर्षाचं असोसिएशन सत्तेचे त्यांचे स्थान हे एका बाजूला आणि एक नवखा तरुण एका बाजूला, त्यामुळे आम्हाला त्याची कल्पना होती। युगेंद्र धंदापाणी करणार आहे, त्याचा काही राजकारणाशी दुरान्वय पण संबंध नाही। आणि त्यालाच बरं माझ्या सख्या भावाच्या त्याच्या मुलालाच माझ्या सख्या पुतण्याला उभं करायचं काहीच कारण नव्हतं। मी तर सांगून दमलो की लोकसभेला माझी चूक झाली, परंतु चूक झाली म्हणजे काय घरातलाच माणूस उभा करायचा। काय झालं इकडं आमच्या बाबा आत्राम तिथेही घरातली मुलगी त्यांची स्वतःची मुलगी उभी केली। माझ्या इथं सख्खा पुतण्या माझ्या विरोधात उभा केला। अशा अनेक ठिकाणी घरातलीच माणसं काढली उभी केली।